सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। कन्हेर धरण 90% भरलंय। धरणातनं तब्बल 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रामध्ये करण्यात आलाय। त्यामुळे वेण्णा नदी दुथडी भरून वाहतीये। वेण्णा नदीवरील हमदाबाद किडगाव पूल आणि करंजे म्हसवे हा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच नागरिकांनी कोणताही धोका पत्करून पूल किंवा नदीपात्रातनं प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे या भागातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। कन्हेर धरण 90% भरलं असल्यामुळे या कन्हेर धरणातून पाण्याचा 1600 क्युसेक विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे। मी सध्या म्हसवे या पुलाजवळ आहे। या ठिकाणी पाहू शकताय जी वेण्णा नदी आहे ही दुथडी भरून वाहत आहे आणि या पुलावरून देखील पाणी गेल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे। हमदाबाद आणि किडगावला जोडणारा पूल देखील पाण्याखाली गेला आहे। या ठिकाणच्या गावांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आव्हान देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। या पुलावरून कोणीही धोकादायक प्रवास करू नये असं आव्हान देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस गार्ड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बॅरिगेड्स लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याचं आव्हान देखील पोलिसांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे कन्हेर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्यामुळे या पाण्याचा विसर्ग देखील वाढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे प्रशासनाच्या माध्यमातून। जो 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता वेण्णा नदीपात्रात करण्यात आलाय त्यात वाढ देखील होऊ शकते असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येते। त्यामुळे या ठिकाणची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।